मल्टिप्लिकेशन आपण स्टार्ट केलं होतं. एक्झाम्पल्स घेतले होते आपण सगळे आणि आपलं इथपर्यंत क्लिअर होतं. मँगोजचं एक्झाम्पल लास्ट होतं. In some way fill in the box in the example below. 6 mangoes in each basket. How many mangoes in 3 baskets? So 3 times 6 add केले की 18 होतात आणि आपण मल्टिप्लिकेशन वेनी करायचं तर 6 into 3 करायला लागेल आपल्याला कारण 3 बास्केट्स आहेत. 6 into 3 again 18. Children are आपण नेक्स्ट एक्झाम्पल Children are standing in 7 groups of 3 children each. How many children are there all together? Children are standing in 7 groups in 3 each. एका ग्रुपमध्ये 3 आहे. हे पण आपलं एक्झाम्पल झालं होतं. 3 7 3 into 7 21 2 1 21. पण आजचं स्टार्ट करत. Look at the picture and prepare an example like one given below. खाली जसं एक्झाम्पल दिलं तसं ह्याचं एक्झाम्पल बनवायचं. पहिले आपण खालचं एक्झाम्पल रीड करूयात. One notebook cost ₹5. How much will 9 such notebooks cost? एका बुकची कॉस्ट आहे ₹5. तशाच 9 बुक्सची कॉस्ट किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. An addition of 5 taken 9 times means 5 into 9. पण ॲडिशन वेनी केलं तर आपल्याला 5 9 वेळा 9 5 वेळा ॲड करावे लागेल. 5 into 9 is equal to आपण टेबल मल्टिप्लिकेशन वेनी केले की 45. Hence the cost of 9 books is 45. सो आपण हे शुगर केन आहेत सगळ्यांना माहिती आहे ना. ऊस असे हे शुगर केन आहेत. तेच हे शुगर केन आहेत. एका बंच मध्ये आपण किती आहेत शुगर केन काउंट करूयात आणि बंचेस किती आहेत ते काउंट करूयात. एका बंच मध्ये आपण काउंट करूयात. दिसतंय सगळ्यांना इथे. मी फर्स्ट बंच मधले शुगर केन्स काउंट करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती शुगर केन आहेत एका बंच मध्ये? 10 शुगर केन्स आहेत. सेकंड बंच मधले शुगर केन्स आपण काउंट करूयात. सगळे इक्वलच असतील असं नाही, पण आपण एकदा क्रॉस चेक करूयात. काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेकंड बंच मध्ये पण 10च शुगर केन आहेत. थर्ड बंच ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Again in the third bunch there is a 10 sugar cane. Now fourth bunch we are counting 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Again in a fourth bunch there is a 10 sugar canes. Now आपण ॲडिशन वेनी पण काउंट करू शकतो. ॲडिशन वेनी पण आपण आन्सर काढू शकतो. सो फर्स्ट आपण ॲडिशन वेनी करूयात. 10 आहेत एका बंच मध्ये. असे 4 बंच आहेत. In the one bench there is a 10 sugar canes. There are 4 bunches. Like that there are 4 bunches. So 10 4 times add करायचे. 10 plus 10 plus 10 plus 10.
किती होतील? एक सेकंड. व्हाईट बोर्ड दिसतो सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. शुगर कॅनचे किती बंचेस आहेत? 4 बंचेस आहेत आणि एका बंच मध्ये 10 आहेत. सो इन ॲडिशन वे आय एम शोइंग इन ॲडिशन वे 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 is equal to 10 plus 10 20, 20 plus 10 30, 30 plus 10 40, 40 sugar cans in the 4 bunches. Got it? समजलं सगळ्यांना? ओके, कळालंय एक्झाम्पल? ओके, हे तुम्हाला सॉल्व करायचं स्वतः. आपण नेक्स्ट करूयात. मी रेडी करते. इथे लक्ष द्यायचंय. ताई, tables are noting but series of multiplication, serial multiplications. Later on we shall use tables to carry out multiplication of large number. Let us uh, rec- receive the 2, 3, 4, 5 and 10 table. टेबल्स वेनी आपल्याला सॉल्व इझी जातं मल्टिप्लिकेशन करायला. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन इन द इथे कॉलम्स दिलेले आहेत, दिसतंय सगळ्यांना टेक्स्टबुक मध्ये. मी ते रीड करते. ते आपल्याला मल्टिप्लिकेशन ॲडिशन अशा 2 पद्धतीने सॉल्व करायचं आहे. इन मल्टिप्लिकेशन अँड ॲडिशन वी हॅव टू सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फर्स्ट सगळ्यांना दिसतंय क्लिअर? इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट. फर्स्ट कॉलम ऑब्जेक्टचा आहे. सेकंड ॲज अन ॲडिशन, म्हणजे सेकंड कॉलम मध्ये आपल्याला ॲडिशन वेनी ॲडिशन मेथडनी आपल्याला करायचं आहे. थर्ड हाऊ मेनी टाइम्स. फोर्थ ॲज अ मल्टिप्लिकेशन वे मेथडनी करायचं आहे. फिफ्थ टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट मीन्स आन्सर ऑफ दॅट सम. फर्स्ट आपल्याला इथे सॉल्व करून दाखवलं, ते आपण बघायचं पहिले. किती रेक्टँगल्स, किती बॉक्सेस आहेत इथे, पहिले आपण ते काउंट करूयात. 1 2 3 4 5. 5 बॉक्सेस सेपरेट दिसतात ते सगळ्यांना क्लिअर? आणि एकेका बॉक्समध्ये किती फ्लॉवर्स आहेत? 2 फ्लॉवर्स आहेत. फर्स्ट बॉक्समध्ये 2 आहेत, सेकंड बॉक्समध्ये 2 आहेत, थर्ड बॉक्समध्ये 2 फ्लॉवर्स आहेत, फोर्थ बॉक्स में 2 फ्लॉवर्स है, फिफ्थ बॉक्स में भी 2 फ्लॉवर्स है. ऐसे 2 फ्लॉवर्स के 5 बॉक्सेस बनाए हैं, बंच बनाए हैं. सो एज एन एडिशन 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2. 2 हमने ऐड किया 5 टाइम्स, क्योंकि 2 फ्लावर्स है 5 बॉक्सेस में. सो 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2. ऐसे भी किया तो भी आंसर सेम ही आता है. His answer is 10. How many times? 2 flowers 5 times. एक बॉक्स में 2 फ्लावर्स है, ऐसे 5 बॉक्सेस है. सो हाउ मेनी टाइम्स? 2 फ्लावर्स 5 टाइम्स. एज एन मल्टीप्लिकेशन दिखाया गया है फोर्थ बॉक्स में, फोर्थ कॉलम में. 5 इंटू 2. 5 बॉक्सेस है और एक एक बॉक्स में 2 फ्लावर्स है. There is a 5 box. In each there is a 2 flowers. So 5 into 2, answer is 10. Total number of object
is 10. Now second. फर्स्ट समजलं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. फर्स्ट एक्झाम्पल जे केले ते समजलंय? येस. बाकी सगळ्यांना ते दोनच लोकांचे रिप्लाय आहेत. ओके. नाउ नेक्स्ट आपण सेकंड वाला सॉल्व करत होता. इथे कॅप्स दिसतात आहे. मी अजून झूम करते. हॅट आहेत ह्या. गोलवाल्या हॅट असतात त्या आहेत. देयर इज अ हॅट अँड देयर इज अ 2 बॉक्सेस. दिसतात आहे ब्लॅक आउटलाईन करून 2 बॉक्सेस आहेत वेगवेगळे सेपरेट. क्लिअर सगळ्यांना दिसावं म्हणून मी झूम केलेला आहे. फर्स्ट बॉक्स मध्ये किती आहेत आपण काउंट करूयात पहिले. 1 2 3 4 5. फर्स्ट बॉक्स मध्ये 5 कॅप्स आहेत. सेकंड बॉक्स मधले कॅप्स काउंट करूयात आपण. हॅट काउंट करूयात आपण. 1 2 3 4 5. सेकंड बॉक्स मध्ये पण हॅट्स आहेत. असे किती बॉक्स आहेत? 2 बॉक्स आहेत. इन ॲडिशन वे 5 plus 5 and how many times? 5 twice. 5 twice. Twice means 2 times. Twice means 2 times. 5 caps आहेत. 2 times आहेत. 5 twice असं इथे येणार आहे. and the multiplication way कसं येईल? मल्टिप्लिकेशन वेनी 2 into 5 or 5 into 2. 5 caps आहेत. त्या 2 boxes मध्ये आहेत. So 5 into 2. The answer is 10. 5 into 2 answer is 10. सॉल्व किया सबने ये? अपने अपनी नोटबुक्स लेके बैठो. चलो नोटबुक निकालो सब. ये वाला एग्जाम्पल हम फर्स्ट वाला सॉल्व किया है टेक्स्ट बुक में, सो वो नहीं रिपीट करते हम नोटबुक में. सेकेंड वाला जो हमें सॉल्व करने को बोला है वही हम रिपीट करेंगे अपनी अपनी नोटबुक्स में. निकाले सबने नोटबुक्स? मैं वापस ये वाला एग्जाम्पल रिपीट करती हूँ. सो सब ये वाला सम नोटबुक में नोट डाउन करेंगे. समझ में आया सबको? कळालं सगळ्यांना? मी हे सम परत रिपीट करते. सगळ्यांनी आपापल्या नोटबुक्स मध्ये हे सम नोट करून घ्यायचं, लिहून घ्यायचं. 5 हॅट्स आहेत एका बॉक्स मध्ये. असे 2 बॉक्सेस आहेत. 5 plus 5 2 टाइम्स केले इथे. 5 plus 5 आणि हाऊ मेनी टाइम्स? 2. 5 twice. How many times? 5 twice. 5 hats twice means 2 times. Again, as a multiplication, 5 into 2. And in this last column, total number of object is 10. केला सॉल्व सगळ्यांना हे सम? सबका हो गया ये सम? चैट बॉक्स में मैसेज करो ये सेकेंड सम सबका कंप्लीट हुआ है. ओके. बाकीच्यांचं होतं अजून.
अजून सगळ्यांचं झालंय? ओके, आता मी व्हाईट बोर्डवर आपला थर्ड वाला सम एक्सप्लेन करते. पहिले आपण सम रीड करून घेऊयात. काय आहेत हे बॉक्समध्ये? क्रेयॉन्स आहेत थर्ड बॉक्समध्ये. दिसतात ते सगळ्यांना? क्रेयॉन्स वेगवेगळ्या बॉक्सेस मध्ये आहेत. आपण पहिले बॉक्सेस काउंट करून घेऊयात. 1 2 3 4 5 5 बॉक्सेस आहेत इथे. आणि प्रत्येक बॉक्समध्ये किती क्रेयॉन्स आहेत? 1 2 3. In each box there is a 3 crayons. 1 2 3. सेकंड बॉक्स मध्ये 1 2 3. थर्ड बॉक्स मध्ये 1 2 3. फोर्थ मध्ये पण 3 आहे. फिफ्थ मध्ये पण 3 आहे. So in addition way we have to write like I'm showing in whiteboard, on the whiteboard. See here. 3 crayons आहेत. असे 5 बॉक्सेस आहेत. सो 3 5 टाइम्स ऍड करायचे आपल्याला. 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 3. 3 आपण 5 टाइम्स वेळा ऍड करायचं आपल्याला. मग आपल्याला आपला आन्सर मिळेल. 3 प्लस 3 6. 6 प्लस 3 9. 9 प्लस 3 12. 12 plus 3 15. So answer is 1 5 15. हे ॲडिशनच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. इन ॲडिशन वे we have to write in that box 3 plus 3 plus 3 plus 3 is equal to 15. Next, how many times? थर्ड कॉलम मध्ये काय विचारलंय? हाऊ मेनी टाइम्स? 3 5 times. 3 crayons ahead, so we have to write like this. In that dotted or fill in the blanks there is a 3 5 times. Times. समजलं सगळ्यांना? 3 5 times. नेक्स्ट आपला कॉलम आहे मल्टिप्लिकेशन एज अ मल्टिप्लिकेशन. सो वी हैव टू राइट ओवर देयर कितने बॉक्सेस है वो लिखना है और एक एक बॉक्स में कितने क्रेयॉन्स है वो लिखना है. फाइव बॉक्सेस हैं और एक बॉक्स में 3 crayons है. So 5 into 3 as an multiplication way we have to write 5 into 3 is equal to 1 5 15. As an multiplication way we have to write 5 into 3 is equal to 1 5 15. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आणि लास्ट कॉलम टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट, तिथे काय येणार आहे? 115. आपलं लास्ट आन्सर जे आहे ते
ते लिहायचं आहे तिथे त्या बॉक्समध्ये 1 5 15. कळालं सगळ्यांना? झालं सगळ्यांचं कंप्लीट? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. क्लिअर आहे पर्यंत? हे सम कंप्लीट झालं सगळ्यांचं? ओके. Now we are solving our next example. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डॉट्स दिसतात आहे, रेड कलरचे डॉट्स आहेत आणि किती बॉक्सेस आहेत? 1 2 3 बॉक्सेस आहेत आणि एका बॉक्स मध्ये किती डॉट्स आहेत आपण पहिले ते काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फर्स्ट बॉक्स मध्ये 10 आहेत, 10 डॉट्स आहेत. आपण सेकंड बॉक्स मधले काउंट करूयात आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती डॉट्स आहेत? 10 आहेत. थर्ड बॉक्स मध्ये काउंट करूयात आपण आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थर्ड बॉक्स मध्ये पण 10 डॉट्स आहेत रेड कलरचे. सो इन ॲडिशन वे दाखवते मी पहिले. एकेका बॉक्स मध्ये 10 डॉट्स आहेत. सो 10 आपल्याला 3 बॉक्स आहेत, सो 3 टाइम्स ऍड करायचे. 10 प्लस 10 प्लस 10 is equal to 10 plus 10 20, 20 plus 10 30. Addition वेनी as an addition सेकंड बॉक्स कॉलम मध्ये असं लिहायचं आहे. 10 plus 10 plus 10 is equal to 30 is equal to 39 लिहिलं तरी चालेल तिथे, कारण आपल्याला लास्ट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे आपला आन्सर, टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट. सो 10 plus 10 plus 10 एवढंच लिहायचं आहे. नेक्स्ट कॉलम आहे 10 3 टाइम्स. त्यांनी आपल्याला फिलअप करून दिला आहे 10 3 टाइम्स. 10 डॉट्स आहेत, सो 10 आणि 3 कॉलम्स आहेत, सो 3 टाइम्स. फोर्थ वाला बॉक्स कॉलम आपला फिलअप करायला दिलेला आहे इथे ॲज अन मल्टिप्लिकेशन वे. ॲज अन मल्टिप्लिकेशन वेने सॉल्व करायचा तो. टेन इंटू 3 असं त्या कॉलम मध्ये येणार आहे. 10 इंटू 3 आणि लास्ट नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स येणार आहे 30 30. 30. कळालं सगळ्यांना? नोट केलं सगळ्यांनी? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. इथपर्यंत क्लिअर आहे? आपला थर्ड एक्झाम्पल सगळ्यांचं नोट करून झालेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट.
नेक्स्ट दिसतंय इथे कशाचा पिक्चर आहे. ग्वावा आहे ते ग्रीन कलरचे ग्वावा सगळ्यांना माहिती आहे. पेरू पेरू आहेत. किती कॉलम्स आहेत किती बॉक्सेस आहेत पेरूचे ते काउंट करत पहिले आपण 1 2 3 4 5 6 कॉलम्स आहेत. आणि एका एका कॉलम मध्ये किती ग्वावाज आहेत आपण ते काउंट करूयात आता 1 2 3 4 फर्स्ट कॉलम मध्ये 4 आहेत. सेकंड कॉलम 1 2 3 4 सेकंड कॉलम मध्ये पण 4 ग्वावा आहेत. नाउ in the third column 1 2 3 4 in the third column there is a 4 guavas. In the fourth column 1 2 3 4 again in the fourth column box there is a 4 guavas in same as in 5 and same as in 6 also. So number of boxes 6 and number of guavas 4 each. So as an addition way we have how we have to write 4 add 6 times. 4 add 6 times. 1 2 3 4 5 6 4 as a 6 times 6 boxes आहेत. सो आपण 6 times घेतलेले आहेत आणि each box प्रत्येक बॉक्स मध्ये 4 ग्वावाज आहेत. सो 4 नंबर किती होतात मग 4 + 4 8 8 + 4 12 12 + 4 16 16 + 4 20 20 + 4 24 2 4 24 आंसर उधर नहीं लिखना है सिर्फ एडिशन वे मेथड लिखना है 4 6 टाइम ऐड करके लिखना है सेकेंड कॉलम में. नाउ थर्ड कॉलम 4 6 टाइम 4 6 टाइम वो लिख के दिया है हमें. सो वो रिपीट नहीं करते. नाउ ॲज अन मल्टिप्लिकेशन वे कसं लिहिणार आहोत आपण आपल्या थर्ड कॉलम मध्ये 4 ग्वावाज आहेत. किती टाइम्स आहेत 6 टाइम्स आहेत. सो 4 × 6 ॲज अन मल्टिप्लिकेशन वेच्या कॉलम मध्ये 4 × 6 असं येणार आहे आणि लास्ट वाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट 2 2 4 24 number of object 2 4 24. Note it fast. Note in your notebooks. Everyone got it how to solve the example now. Next example तुम्ही लोक मला सांगणार आहात कसं सॉल्व करायचं ते किती वेळा लिहायचं ते मी एकेकाला विचारणार आहे. त्यांनी अनम्यूट करायचं आहे ओरली सांगायचं आहे. लास्ट वाला एक्झाम्पल्स आहे. मॅचस्टिक्स आहेत. कोण सांगेल मला किती बंचेस आहेत मॅचस्टिकच्या चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मॅचस्टिक्सचे कोण गायकवाड कोणाचं माईक ऑन आहे. साखरे
काय? हा माझं मला माईक ऑन आहे. साखरे प्लीज तुमचा माईक ऑफ करा. ओके. गायकवाड रीना गायकवाड प्लीज माईक ऑन करा. आणि मॅथस्टिकचे किती बंचेस आहेत? मॅथस्टिकचे किती बंचेस आहेत? ओरली सांगायचं आहे मला. हॅलो. ओके, नेक्स्ट कोण सांगेल मला? चौधरीचा माईक ऑन करा. हा. किती बंचेस आहेत? मला ऐकू नाही आलं. हाऊ मेनी बंचेस हियर? 6. येस, गुड बॉय. प्लीज माइक ऑफ करो. 6 bunches are over here. मैचबॉक्स के 6 bunches है. मैचस्टिक्स के, सॉरी. और फर्स्ट बंच में कितने मैचस्टिक्स है? कौन बताएगा मुझे? चैट बॉक्स में मैसेज करो. फर्स्ट बंच में कितने मैचस्टिक्स है? मोठेचा माइक ऑन करा. गार्गीचा माइक ऑन करा. Nine. Yes. How many matchsticks in a first Nine. bunch? 9 नाही आहेत बेटा. 9 नाही आहेत. नीट काउंट कर. चल आपण दोघी एक साथ काउंट करूयात. 1, 1 2, 3, 2 4, 3 4 5 6 9, 10. 7 10. 8 9 10. 10. किती मॅचस्टिक्स आहेत? 10. येस, 10 मॅचस्टिक्स आहेत फर्स्ट बंच मध्ये. गुड गर्ल. माइक ऑफ कर तुझा बाळा. ओके. नाव इन अ सेक. गार्गी बाळा माइक ऑफ कर तुझं. ओके. नाव सेकंड बंच मध्ये किती मॅचस्टिक्स आहेत? कोण सांगेल मला? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये फटाफट. चला. तन्वी सांगेल मला? तन्वीचा माइक ऑन करा. 10. 10. सेकंड बंच मध्ये पण किती मॅचस्टिक्स आहेत? 10 मॅचस्टिक्स आहेत. ओके. नाव ऑफ युअर माइक. माइक ऑफ कर. थर्ड बंच मध्ये पण इथे आपल्याला दिसतंय. थर्ड बंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 matchsticks. फोर्थ बंच मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 matchsticks in the fourth bunch. Fifth bunch 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फिफ्थ बंच मध्ये पण 10 matchsticks है. लास्ट सिक्स्थ बंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सिक्स बंच मध्ये पण 10 मॅचस्टिक्स आहेत. ॲज अन ॲडिशन वे कोण सांगेल मला कसं नोट करायचं इथे? ॲडिशन मेथडनी कसं नोट करायचंय? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. स्पर्शचा माइक ऑन करा. स्पर्श सांगेल आपल्याला. 10 6 टाइम प्लस करायचे. 10 6 टाइम प्लस करायचं. 6 सो टाइम प्लस करायचे.
ओके. सो कसं करणार? 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10. मी व्हाईट बोर्डवर दाखवते. स्पर्श माइक ऑफ कर बाळा तुझा. ओके. व्हाईट बोर्डवर सगळ्यांनी बघायचं कसं लिहायचं ते. 10 6 टाइम्स. सो 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10. दिसतं सगळ्यांना? मी 10 6 टाइम प्लस केलेले आहेत. 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10. नेक्स्ट. नेक्स्ट. हाऊ मेनी टाइम्स? हे कसं लिहिणार मला कोण सांगेल आता? मी इतक्याचे 5 एक्झाम्पल्स एक्सप्लेन केले. मॅथस्टिक्सचं कोण सांगेल मला? हाउ मेनी टाइम्स? चैट बॉक्स में नाम लिखो अपना अपना. चलो, कौन बताएगा मुझे अभी? कनिष्क. कनिष्कचा माइक ऑन करा. 16. नाही, मी तुला थर्ड कॉलम विचारलं. थर्ड कॉलम मध्ये आपण टाइम लिहितो ना, ते कसं लिहायचं? हाऊ मेनी टाइम्स? इथं दिसतंय का? 10 plus 6. बाळा, इथं हाऊ मेनी टाइम्स असं मी एक्सप्लेन करतेय. तर ते किती टाइम्स? इथं फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 2 5 टाइम्स लिहिलंय. 10 सेकंड एक्झाम्पल मध्ये काय? 10 6 time. ओके. 10 6 टाइम्स. गुड बॉय. आपल्याला कळालंय. थर्ड बॉक्स मध्ये लिहायचंय 10 6 टाइम्स. ॲज अ मल्टिप्लिकेशन वेनी आपल्याला कोण सांगेल? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कोण सांगेल मला? स्नेहा चा माइक ऑन करा. स्नेहा सांगेल मला. इथे कसं लिहायचं मल्टिप्लिकेशनच्या कॉलम मध्ये? 60. आन्सर नको सांगू मला, मेथड सांग की आपण हे मल्टिप्लिकेशन वेच्या कॉलम मध्ये कसं लिहायचं आहे. 10 ला 10 प्लस 66. नाही, प्लस कसं येईल? मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन 10 मेथडने लिहायचंय. multiplication 6. काय म्हणलीस? परत म्हण. 10 multiplication 6. 10 multiply by 6. माइक ऑफ कर बाळा तुझं. 10 मल्टिप्लिकेशनची साइन 6. 10 multiply by 6. कळालं सगळ्यांना? लास्ट कॉलम मध्ये आपला आन्सर येईल. आन्सर इज 6060. 10 6 टाइम प्लस केलं की आन्सर इज सेम, आणि 10 इंटू 6 केलं सो आन्सर इज सेम. 6060. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. सगळ्यांचं लास्ट एक्झाम्पल नोट करून घ्यायचं सगळ्यांनी. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे आतापर्यंतचं सगळं? सगळ्यांनी लास्ट वाला एक्झाम्पल जे आता मॅथस्टिक्सचं होतं ते नोट करून घ्या.
सगळ्यांना टेबल्स येतात, कितपर्यंत टेबल्स येतात? चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं. 4, 5, 6. ओके. कोणी मला म्हणून दाखवेल का आता? मी एकेकाला माईक ऑन करायला सांगते. त्याने मला टेबल्स ओरली म्हणायचं. ओके, 12 पर्यंत पण 8. तन्वीच आहे ना? भोपी, तुमचं माईक ऑन करा. मी तिला टेबल सांगेल, तो टेबल ती मला म्हणून दाखवेल. हॅलो, माझा आवाज येतो सगळ्यांना? भोपीचा माईक ऑन करा. हो टीचर. हा, मला तू 7चं टेबल म्हणून दाखव. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56, 7 9 जा 63, 7 10 जा 70. ओके, तुझे 12 पर्यंत टेबल्स लर्न आहेत? हाँ. ओ गुड बॉय, माइक ऑफ करो आप. ओके, नेक्स्ट हर्जा, आपका माइक ऑन करो. हर्जा, आपका माइक ऑन करो. हेलो. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, माइक ऑन करो. टेबल्स कितने तक लर्न है उसके? 8 तक लर्न है. काही नेटवर्क इश्यू असेल. नेक्स्ट गायकवाडचा माइक ऑन करा. ओके, तुझे टेबल्स कितीपर्यंत लर्न आहेत? 10. 10. ओहो, मला 9चे टेबल म्हणून दाखवतो. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 64, 54, 9 7 जा 33, 9 8 जा 9 9 8 जा 72, 7चा 9 7चा किती म्हणला तू? 63, हम्म. 9 8 जा 72, 9 9 जा 81, 9 10 जा 20, 9 90 जा 90. ओके, माइक ऑफ करो बेटा आपका. सगळ्यांना प्रेझेंट स्क्रीन दिसतीये? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, आपलं इथपर्यंत कंप्लीट होतं. हे टेबल आपण कंप्लीट केलेलं आहे. सगळ्यांनी नोटबुक्स मध्ये नोट पण केलेलं आहे. नेक्स्ट
6 टाइम्स टेबल मीन्स 6चं टेबल आपल्याला इथे दिलं आहे. इथे मोठंवालं एक रेक्टँगल दिलं आहे, त्याच्यात ट्रायंगल्स करून कॉलम्स केलेले आहेत. डॉटेड ब्ल्यू कलरचे आणि त्याच्यात 1 2 3 4 5 6 डॉट्स आहेत फर्स्ट बॉक्समध्ये. सेकंड बॉक्समध्ये पण 6 आहेत, पण बॉक्सेस 2 आहेत. थर्ड बॉक्समध्ये 6, एका बॉक्समध्ये 6 डॉट्स आहेत, असे 3 बॉक्स आहेत. फोर्थ वाला 4 बॉक्सेस आहेत आणि एका बॉक्समध्ये 6 डॉट्स आहेत. असं गोज ऑन टिल 10. 10 पर्यंत असं कंटिन्यू केलेलं आहे. सो आपण इथं बघूया. 6 ones मीन्स टेबल कसं लिहिणार आहे. 6 into 1 is equal to 6. 6 ones are 6. 6 ones are 6. Second, 6 twice. 6 twice means 2 times. 6 twice. 6 into 2 is equal to 12. 6 twos are 12. थर्ड आहे 6 thrice. 6 thrice. 6 into 3 is equal to 18. 6 thrice are 18. Next, 6 4 times. 6 4 times. 6 into 4 is equal to 24. 6 fours are 24. 6 fours are 24. Next, 6 5 times. 6 डॉट्स एका कॉलम मध्ये 6 डॉट्स आहेत, असे 5 कॉलम्स आहेत. सो 6 5 times. 6 into 5 is equal to 30. 6 6 6 fives are 30. 6 fives are 30. 30. Next, 6 6 times. 6 dots in 6 columns. So 6 times. 6 into 6 36. 6 into 6 36. 6 6 are 36. 6 6 are 36. Next, 6 dots in one column. There are 7 columns. 6 7 times. So 6 into 7 is equal to 42. 6 into 7 is equal to 42. 6 sevens are 42. Next, 6 dot in one column. So there is a 7 columns. 6 7 times. 6 7 times. So 6 into 7 is equal to 42. 6 sevens are 42. Next, 6 eights times. 6 8 times. 6 dots in 8 columns. So 6 into 8 is equal to 48. 6 eights are 48. 6 eights are 48. Next, 6 dots in 9 columns. 6 dots in, so 6 nines times. 6 into 9 is equal to 54. 6 into 9 is equal to 54. 6 nines are 54. Last, 6 dots in one column. There is a 10 columns. So 6 tens times.
6 into 10 is equal to 60. 6 into 10 is equal to 60. 6 tens are 60. 6 tens are 60. 60. गॉट इट. हे 6चं टेबल आहे. जे आता आपण पाहिलं. सगळ्यांना कळालं? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. आताचं 6चं टेबल सगळ्यांना कळालंय? Okay. Now we are going to see our next page. नेक्स्ट पेजवर आपल्याला काय दिलेलं आहे? मल्टिप्लिकेशन टेबल्स ऑफ 7, 8 and 9. 7, 8 and 9. Let us make a 7, 8 and 9 tables like 6 times table. 6 टेबल जसं बनवलं तसं 7, 8, 9 टेबल बनवायचं इथे. पण पहिले 7चं टेबल बघूयात. 7 into 1 is equal to 7. 7 into 1 is equal to 7. Second, 7 into 2 is equal to 14. 1, 4, 14. Next, 7 into 3 is equal to 21. 7 into 3 is equal to 21. Next, 7 into 4 is equal to 28. 7 into 4 is equal to 28. Next, 7 into 5 is equal to 35. 7 into 5 is equal to 35. Next, 7 into 6, 42. 7 into 6, 42. Next, 7 into 7, 49. 7 into 7, 49. 7 into 8, 56. Next, 7 into 8, 56. Next, 7 into 9, 69. 7 into 9, 63. Sorry. Last, 7 into 10, 70. टेबल केलेलं आहे ते. कळालं सगळ्यांना 7चं टेबल? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. तसेच आपल्याला इथे 8चं आणि 9चं केलेलं आहे टेबल. सेम आहे. 6चं 7चं आपण जसं केलं तसं मल्टिप्लिकेशन वे करायच्या ऐवजी ऍडिशन करायचं. ऍडिशन वे आपल्याला खूप लॉंग प्रोसेस होते. ती मेथड खूप लॉंग होते. 8 2 टाइम्स ऍड करायचे ते. सो इझी करून दिले आपल्याला 8 into 2 असं मल्टिप्लिकेशन वेनी. कळालं सगळ्यांना? टेबल्स कळाले. 6, 7 मल्टिप्लिकेशन क्लिअर आहे. पण एकदा रिकॅप करूयात आपण आज काय काय घेतलंय ते. आपण लास्ट मल्टिप्लिकेशन स्टार्ट केलं होतं आपल्या लास्ट क्लासमध्ये. सो आज आपण एक्झाम्पल्स कंटिन्यू केलेत. फर्स्ट एक्झाम्पल आपलं होतं ते शुगर केनचं होतं.
आणि नेक्स्ट होतं मल्टिप्लिकेशन in the form of object as an addition, how many times, as an multiplication, total numbers of object. हा आपल्याला टेबल दिला होता, तो आपण नोटबुक्स मध्ये कंप्लीट क्लिक केलेला आहे. सगळ्यांनी हा टेबल नोट केलेला आहे. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. सगळ्यांचा हा टेबल कंप्लीट आहे का ते चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. कोणाचं कुठे राहिलेला नाहीये, सगळ्यांचा कंप्लीट आहे. मल्टिप्लिकेशन वे, ॲडिशन वेने, numbers of object, how many times, like सगळं कंप्लीट आहे तो टेबल. ओके, मला तिघांचाच रिप्लाय आलेला आहे टेबल साठी. बाकीच्यांचा पण झालेला असेल. नोटबुक मध्ये नोट केला सगळ्यांनी ना. ओके, नेक्स्ट आपण काय घेतलं ते टेबल्स कंप्लीट केले. हे मॅथ्स टेक्सचं सम तुम्ही एक्सप्लेन केलात. मी एकेकाला विचारलं माईक ऑन करून. सो नेक्स्ट होतं 6चं टेबल. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48, 6 9 जा 54, 6 10 जा 60. असं आपण रीड करताना किंवा लर्न करताना असं लर्न करतो. नेक्स्ट आपण पाहिलं 7चं टेबल. ॲज इफ सेम तसंच प्रकारे 8चं आणि 9चं टेबल आहे. तुमचं आजचं होमवर्क आहे 6 7 8 9. 4 टेबल्स मल्टिप्लिकेशन मेथडनी लिहून काढायचे आहेत. 6चं टेबल पण लिहायचं आहे, 7चं पण लिहायचं आहे, 8चं पण लिहायचं आहे, 9चं पण लिहायचं आहे. टुडेज होमवर्क सगळ्यांना कळालंय. आजचं होमवर्क 6 7 8 9 चे टेबल्स मल्टिप्लिकेशन मेथडनी सॉल्व्ह करायचे आहेत. कळालंय होमवर्क सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके, बाकीच्यांना कळालंय. सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहायचंय होमवर्क कळालंय की नाही. ओके, आजचा आपला क्लास इथेच थांबवत आपण. सगळ्यांना कळालेला आहे, होमवर्क पण कळालेला आहे. सो लेफ्ट करू शकता तुम्ही मीटिंग क्लास. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. काय